यानंतर तेजस्विनी जाधव आपल्या पुढे भाषण करणार आहे. जय भीम. माझे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 133 स्वामी जयंती या निमित्त मी तुम्हा सर्वांना 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. अंधार आदिनारायणा एरवणी शिखापदं समादयामि कामे समिच्छाचारा एरवणी शिखापदं समादयामि एरवणी किरणभाऊ भोंगडे यांना मी विनंती करतो की त्यांनी किरणभाऊ भोंगडे यांचं स्वागत जयंती कमिटीचे अध्यक्ष सिद्धार्थ कीर्तने करतील. आपल्याला लाभलेले प्रमुख व्याख्याते दिनेश हनुमंते भारतीय बौद्ध महासभा प्रदेश अध्यक्ष यांचे स्वागत. दिनेश हनुमंते यांचे स्वागत ऋतिक इंगळे करत आहेत. त्यानंतर आपल्या गावाचे सरपंच विष्णू नागरे यांचे स्वागत हितेश कीर्तने करतील. राहुल घोंगडे घोडके यांचे स्वागत राहुल कीर्तने करतील.
नकार शिरीष कीर्तने यांचे स्वागत भीमराव खंदारे करतील. माजी अध्यक्ष हितेश कीर्तने यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते होईल. हमारी पार्टी वंचित पार्टी बना. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षात जिंकावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणा सर्वांना दाखविले. म्हणून त्यांची जयंती आज मोठ्या शहरामध्ये उत्सुकतेने साजरी केली जाते. तुम्हा सर्वांना 133व्या जयंतीनिमित्त हार्दिक जय भीम. सम्यक क्रांतीचे उद्गाते महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वच महापुरुषांना आणि महान मातांना या ठिकाणी वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती मौजे आसोला या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे परिचयाचे असलेले भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आयुष्यमान दिनेश हनुमंते साहेब, राहुलजी घोडके साहेब, सुरेशजी कीर्तने साहेब, या गावचे सरपंच नागरेजी माऊली आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे या आसोला नगरीतील सर्वच आयोजन समितीचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटक, सर्व त्यांची कमिटी, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. आणि 133व्या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना रिपब्लिकन सेना परिवाराच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि प्रमुख व्याख्याते आयुष्यमान दिनेश हनुमंते सर या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांना व्याख्यानाचा पूर्ण वेळ मिळावा यासाठी मी या ठिकाणी लांबलेलं भाषण याच ठिकाणी संपवितो. धन्यवाद. जय भीम.